कशी आहेस बेटा? मी बॅग घेतो. अरे बाळा, आता असंच मला बाहेर उभा करणार आहे की घरातही घेणार आहेस? थँक्यू. कसा झाला प्रवास? छान झालं. सकाळीच पोहोचलात ना? हो हो. मग झाली का इकडची सगळी कामं? हो, जवळजवळ झालीच म्हणायची. वा वा. तुमचा आज आराम वाटतं. आराम? छे छे, अहो आम्हा कॉर्पोरेट फील्ड वाल्यांना आराम म्हणजे क्राईम. हो का? आज तुम्ही येणार म्हणून सुट्टी घेतली होती का? वा, छान. लगेच परत जाणार तुम्ही? नाही म्हणजे आलाच आहात तर आल्यासारखे 2-4 दिवस राहा ना. काय नाही, जायला हवं. लग्नाची सगळी तयारी करायची आहे ना. हो हो, तेही खरंच आहे नाही का? पण तुम्ही 8-10 दिवस राहायला यायचं बरं का? म्हणजे काय? अहो लग्नाची तारीख कळल्याबरोबर ऑफिस मध्ये अर्ज टाकलाय सुट्टीसाठी. वा, उत्तम उत्तम. रेश्मा बेटा, अगं पेढे आणलेत. देवारा कुठे आहे? अरे तू काय अशी बघतेस? देवारा आतमध्ये नाही आहे का बेडरूम मध्ये? तुम्ही आलात ना म्हणून बावरली. एरवी तिथेच बसून असते देवाराजवळ. हो का? देवारा बेडरूम मध्ये. देवा, या घरावर, या उभयतांवर तुझी कृपा असू दे. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे. घ्या जावई बापू, देवाच्या कृपेने सगळं काही छान होणार आहे. घे बेटा. बाकी घर छान आहे तुमचं? थँक्यू बाबा. मास्टर बेड आहे आणि फर्निचर सुद्धा हल्लीच केलंय. ऍक्च्युली म्हणून उशीर लागला रेश्माला बोलवायला. आणि तुमचा इंग्रजीचा व्यासंगही फार दिसतोय. वा, एवढी जाडजूड पुस्तकं कधी वाचता? त्यातल्या त्यात हे छोटं पुस्तक दिसतंय, वुडी ॲलन. अरे चा, सापडलं ते पुस्तक? वुडी ॲलन. हा, साइड इफेक्ट्स. कुठे भेटलं? नाही, बरेच दिवस झाले शोधत होतो ना. माझ्या कलिगने गिफ्ट दिलंय मला ते. निशा त्याच्यावर लिहिलंय. आम्हाला प्रचंड आवड आहे वाचनाची. आम्ही काय करतो, आम्ही एकच पुस्तक घेतो आणि मग ते दोघे आलटून पालटून वाचतो. रेश्मा, जरा जेवणाचं बघ ना. बाबांना भूक लागली असेल ना? हो. चला. हो हो, चला चला.